देशातील मोदी शासनाने घरगुती गॅसमध्ये 65 रुपयांची तसेच व्यावसायिक गॅसमध्ये 150 रुपयांची वाढ केली असून सध्या देशात गॅस तुटवडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे। अनेक हॉटेल बंद पडले असं अनेक नागरिकांना गॅस अभावी उपाशी राहायची वेळ आलेली आहे। घरगुती व व्यावसायिक गॅस दरवाढीची झळ सोसावी लागत आहे। या विरोधात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नरुले व गुग्गुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दरवाढी निषेधार्थ लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। मुख्य चौकात गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व शेगडी पेटवून त्यात केटलीमध्ये चहा बनवून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। त्याच्या आधी जे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा 350 रुपये सिलेंडर होता आणि आता या सरकारनं आलं तेव्हा ते बोलत होते की 400 रुपये सिलेंडर महाग होत आहे आणि हे आता 1000 रुपये सिलेंडर केलं आणि याचे पण मागणी आहे का भेटत सुद्धा नाही आहे। महिलांनी काय करायचं, मुलांचं शिक्षण आहे, एवढी महागाई आहे, याच्यावर कोणी बोलायलाच तयार नाही आणि एवढं हे मोदी सरकार एवढी महागाई वाढवत आहे, काही म्हणजे काय हदच ठेवली नाही या सरकारने। आम्ही हा सरकारचा निषेध करत 2014 में जो मनुष्य सरकार आई नरेंद्र मोदी सरकार, वो सरकार ने गैस सिलेंडर तो बांटे जरूरी है, लेकिन आज घर घर में गैस सिलेंडर पहुंचा नहीं जा रहा है। अमेरिका का और ईरान का युद्ध का हिंदुस्तान का जो पाया है वो दिख पड़ा है। आज वो गरीब लोग नंबर लगा रहे, ऐप बंद करके रखा है और देखा गया तो 60 रुपये उन्होंने महंगा करके रखा है। गुग्गुस शहर कांग्रेस कमेटी की ओर से आज धरने आंदोलन निषेध किया जा रहा है। देखिए ऐसा सरकार सामूहिक रिजाइन करना चाहिए और नहीं अगर रिजाइन करेंगे तो आने वाले दिनों में गुग्गुस से ये पूरा आंधी उठेगा, पूरे भारत में आंदोलन हो जाएगा।